अमरावतीमधून येते। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना मोठा दणका बघायला मिळतोय। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष पदावरून बच्चू कडू हे अपात्र ठरलेले आहेत। विभागीय सहनिबंधक यांचा निर्णय बघायला मिळतोय। न्यायालयाच्या 1 वर्षाच्या शिक्षेचा दणका त्यांना बसलेला आहे। तर अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे बच्चू कडू हे अध्यक्ष आहेत। संजय शेंडे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। संजय, प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना मोठा दणका खरं तर बघायला मिळतोय। निश्चितच बच्चू कडू हे सत्तेत नसले तरीही मात्र अमरावती जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत गेल्या काही दिवसांपासून। आणि अध्यक्षपद जे आहे ते त्यांनी काँग्रेसचं दुसरं जे पॅनल होतं त्या पॅनलचे काही सदस्यांना फोडून ते स्वतः अध्यक्षपदावर विराजमान झालेले होते। याची देखील तक्रार त्यांची सहकार विभागाकडे आणि मंत्रालयाकडे झाली होती। मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे बच्चू कडू यांना नुकताच जो 1 वर्ष शिक्षेचा जो काही काळासाठी थांबवतो। आपल्यासोबत बच्चू कडू स्वतः आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। बच्चूजी, खरं तर अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्षपदावरून अपात्र करण्याची तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? मला माहीतच नाही, तुमच्याद्वारेच माहीत होऊन राहिलं। ज्याला निलंबित केलं किंवा अध्यक्ष अपात्र त्याला तर माहीत पाहिजे, काही कागद तर लेटर तर पाहिजे आम्हाला। बरं, तुम्हाला कसं माहीत झालं तेच माहीत नाही। बातमी खरं तर अशी समोर येते की अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्यात आलंय। विभागीय सहनिबंधक यांचा निर्णय बघायला मिळतोय। तो माझा विभागीय सहनिबंधक एका नागपूरच्याच मंत्र्याचा नातेवाईक आहे आणि आता हे आंदोलनाचे परिणाम आम्हाला भोगावं लागेल। हे चालू होणार आहे। आता त्याच्यापूर्वी सांगितलं का हा सगळा कटकारस्थान आमच्या विरोधात होणार आहे, त्याला आम्ही समोर जाऊ, न्यायालयात जाऊ, न्यायदेवतेसमोर जाऊ आणि याचं दूध का दूध पाणी का पाणी करू। ज्या 1 वर्षाची सजा मला झाली होती त्याच्यावर आम्ही स्टे आणलेला आहे आणि स्टे आल्यावर त्या संदर्भातला प्रभाव समाप्त होतोय। आता त्या निर्णयावर स्टे आल्यानंतर जर ते त्या कारणानं जर निलंबित करत असेल किंवा अपात्र करत असेल तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल, त्या विरोधात लढू आम्ही। बरं, कडूजी, इथून पुढे तुमची भूमिका कशी असणार मग या संदर्भात? तेच आता न्यायालयात जायल्याशिवाय दुसरं काय। तुम्ही म्हणताय की आंदोलनाचा हा परिणाम आहे असं तुम्ही म्हणताय? आंदोलनाचाच आहे, दुसरं काय राहणार आहे। आंदोलनाचाच परिणाम आहे। विभागीय सहनिबंधक यांचा खरं तर निर्णय आणि न्यायालयाचा 1 वर्षाच्या शिक्षेचा दणका असं खरं तर बोललं जात आहे। नाही, कसं आहे, तुम्ही तुमच्या लक्ष मी तुम्हाला डिटेल आम्ही आता पत्र मला आताच माहित झालं। बरं, मला अजून नोटीसच आली नाही, ते तुम्हाला आली पोहोचली। माझं उत्तर द्या, काय लिहिलं आहे काय नाही मला काहीच माहित नाही। मी हॉस्पिटलमध्ये आहे। ठीक आहे, धन्यवाद, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल।